नमस्कार मित्र, आजपर्यंत मी माझ्या आवाजातून जे काही गाणे तुमच्या समोर गायलेत रसिक मायबापू, त्या गाण्याला आजपर्यंत तुम्ही भरभरून प्रेम दिलंय आणि असंच पुढेही देत राहा अशी मी तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो मित्र। आज मी तुमच्या समोर एक विठुरायाचं भजन घेऊन येणार आहे मित्र। माझ्या बुद्धीला जसं सुचल तसं एक भजन मी लिहिण्याचा प्रयत्न केला मित्र। मी काही असं म्हणजे प्रोफेशनल सिंगर वगैरे नाही मित्र, पण जसं माझ्या बुद्धीला सुचल तसं एक मी थोडेसे एक म्हणजे 2च ओळी लिहिण्याचा प्रयत्न केलाय। माझ्या जीवनातला हा पहिला प्रयत्न आहे मित्र। आजपर्यंत मी कधीही गाणं लिहिण्याचा प्रयत्न केला नाही, पण आज एक चालता चालता एक सुचलं, 2 ओळी मी लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एक जुनीच अशी एक चाल लावून मी ते गाणं तुम्हा रसिक मायबापांच्या समोर गाण्याचा प्रयत्न करतोय मित्र। तर मला आशा आहे की हे गाणं नक्कीच तुम्हा सर्व रसिक मायबापांना आवडेल अशी आशा मी तुमच्या चरणी व्यक्त करतो। आणि मी जे गाणं तयार केलंय मित्र, त्या गाण्याचे 2 एक मोडके तोडके माझे बोल तुमच्या समोर सादरीकरण करणार आहे रसिक मायबापू। मला आशा आहे की तुम्ही मला वटीत घ्याल, पदरात घ्याल आणि या माझ्या स्वतः बनवलेल्या 2 ओळीला भरभरून असं प्रेम द्याल। तर 2 ओळी मी गाण्याचा नक्कीच प्रयत्न करेन मित्र। चंदनाचा टिळा माथी लावियला, चंदनाचा टिळा माथी लावियला, पाहिला पाहिला विठुराया मी सावळा पाहिला, पाहिला पाहिला विठुराया मी सावळा पाहिला, चंदनाचा टिळा माथी लावियला, चंदनाचा टिळा माथी लावियला, पाहिला पाहिला विठुराया मी सावळा पाहिला, पाहिला पाहिला विठुराया मी सावळा पाहिला।